श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सोतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला भगवंताच्या अलौकिक लीला सांगत असताना म्हणतात, राजा, एकदा गृहदासीषु यशोदानंद गेहिनी कर्मांतरनियुक्तासु निर्ममंथ स्वयं दधी. एकदा नंदराणी यशोदा घरच्या दासींना दुसऱ्या कामाला लावून स्वतः दही घुसळत होती. आतापर्यंत भगवंताच्या ज्या ज्या बाललीलांचं वर्णन केलंय त्या सर्वांचे दही घुसळण्याच्या वेळी स्मरण करीत ती त्यांचं गायनही करत होती. यशोदा जेव्हा दही घुसळत होती तेव्हा स्थूल कमरेवर ती रेशमी वस्त्र नेसली होती आणि त्यावर तिने सुती कमरपट्टा धारण केला होता. पुत्राबद्दलच्या स्नेहामुळे तिच्या स्तनातून दूध पाझरत होतं आणि ते हलत होतं. रवीची दोरी वारंवार ओढल्याने तिचे हात शिणले. हातातल्या बांगड्या आणि कानातली कर्णफुलं हलत होती. चेहऱ्यावर घामाचे थेंब उठून दिसत होते. वेणीत घातलेली मोगऱ्याची फुलं गळून पडली होती. श्रीकृष्ण त्यावेळेला स्तनपान करण्यासाठी दही घुसळत असलेल्या आईजवळ आले. तिच्या हृदयाला प्रेमाचा पाझर आणीत त्याने रवी पकडली आणि आईचं दही घुसळवणं थांबवलं. आता भगवंताच्या लीलाच यशोदेने भगवंताला मांडीवर घेतलं. स्तनातून प्रेमाने पाझरणारं दूध ती त्याला पाजू लागली. त्याचं मंद हास्य मुख न्याहाळू लागली. इतक्यात चुलीवर ठेवलेलं दूध उतू जाऊ लागल्याने यशोदेने त्याला पिणं संपण्याच्या आधीच त्याला खाली ठेवून गडबडीमध्ये दूध उतरवण्यासाठी गेली. आता हे भगवंताला चालणार होतं का? अजिबात नाही हो. भगवंताला राग आला. बघा, भगवंताला आपल्या आईने सुद्धा आपल्याकडे लक्ष देणं सोडून दुधाकडे लक्ष दिलेलं आवडलं नाही. तुमचं माझं तर अर्ध काम पूजेच्या वेळेला चालू असतं. आपलं तर देवघर आणि स्वयंपाकघर एकाच ठिकाणी. किचन ओट्यावरती स्वयंपाक चालू, इकडे देवपूजा चालू. 3 शिट्ट्या झाल्या की देव ठेवायचे. देव ठेवणं झाली की वरण लावायचं. फुलं वाहणं झाले की भात लावायचा. हे चालूच राहतं. मंडळी, भगवंताला आवडेल का? नाही. क्षणभर का होईना निवांत वेळ द्या. म्हणून माऊलींना पण तो क्षण अपेक्षित आहे. म्हणून तर माऊली काय म्हणाल्या, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियेल्या. तेने मुक्तिचारी साधियेल्या. तेने मुक्तिचारी साधियेल्या. त्याला चारीही मुक्ती प्राप्त होतात जो एक क्षणभर भगवंताच्या नामामध्ये, भगवंताच्या रूपामध्ये, भगवंताच्या ध्यानामध्ये, भगवंताच्या पूजेमध्ये पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, 16वं मन, 17वी बुद्धी, 18वा अहंकार हे सगळं विसरून, हे सगळं भगवंतामध्ये लावून तो एक क्षणभर जी भक्ती करतो, जी सेवा करतो, जी साधना करतो, ती त्याला चारही मुक्ती प्राप्त करून देण्यासाठी अगदी कारणीभूत ठरते. चारही मुक्ती जी समीपता, सलोकता, सरूपता आणि सायुज्यता या चारही मुक्ती देऊ शकते ती भगवंताची भक्ती अंतःकरणापासून जमली पाहिजे. भगवंताला पटलं नाही ते, त्यामुळे भगवंताला राग आला. थरथरणारे लाल चुटूक ओठ दातांनी चावीत त्यांनी जवळच पडलेल्या दगडाने दह्याचे मडकं फोडलं. डोळ्यात खोटे अश्रू आणले आणि माझघरात जाऊन कोणाला न कळत तो लोणी खाऊ लागला. उतू जाणारं दूध खाली उतरवून यशोदा मातेची स्वारी पुन्हा त्या खोलीत आली. तिथे पाहिलं तर दह्याचं मडकं फुटलेलं. ही आपल्या लाडक्याचीच करामत आहे हे तिने ओळखलं. त्याच्याबरोबर तोही तिथे नाही हे पाहून तिला हसू आवरेना.
इकडे तिकडे शोधल्यावर समजलं की एका पालथ्या उखळावर भगवान गोपाल कृष्ण उभे होते. आणि बरं, नुसते उभे नाही तर शिंक्यावरचे लोणी वानरांना घालीत होते. शिवाय आपली चोरी उघडकीला येईल याच्या भीतीने चारी बाजूंना पाहत होते. हे पाहून यशोदा पाठीमागून येऊन हळूच त्याच्या जवळ जाऊन पोहोचली. भगवंतांनी पाहिलं, आईच्या हातामध्ये छडी घेऊन आई आपल्याकडे येते. तेव्हा उखळावरून त्यांनी खाली टुनकून उडी मारली. घाबरल्यासारखं दाखवून तो पळाला. योगी तपस्येने शुद्ध झालेल्या मनाने सुद्धा ज्यामध्ये प्रवेश करू शकत नाहीत किंवा ज्याला प्राप्त करू शकत नाहीत त्याला पकडण्यासाठी यशोदा त्याच्या मागे धावतीये. मंडळी, काय ते दृश्य असेल. भगवंत पुढे पळतायत, यशोदा माता मागे पळतीये. जोराने पळाल्यामुळे तिची वेणी ढिली होऊन तीत माळलेली फुलं खाली पडू लागली. अखेर कसंबसं तिने भगवंताला पकडलं. दोन्ही हात एका हातामध्ये पकडले, एका हाताने काठी उगारून ती त्याला जागवू लागली. भगवंत अधिकाधिक रडतायत, रडण्याचं सोंग आणलंय, नाटक करतायत. आता तिला असं वाटलं की आपलं पोरगं घाबरलं. असं पाहून तिच्या हृदयात माया दाटून आली. तिने छडी फेकून दिली. असा विचार केला की याला आपला धाक बसला पाहिजे, याला दोरीने बांधलं पाहिजे. खरं पाहू जाता यशोदेला त्याच्या सामर्थ्याची कल्पना नव्हती. म्हणून ज्याला बाहेर नाही, आत नाही, आदी नाही, अंत नाही, जो जगाच्या आदी अंती आत बाहेर असून जगद्रूपातही आहे, तो सर्व इंद्रियांच्या पलीकडील असून अव्यक्त आहे, त्याच भगवंताने मनुष्यरूप घेतल्याने त्याला पुत्र समजून एखाद्या साधारण बालकाला बांधावं. तसं यशोदा माता त्याला दोरीने उखळाला बांधू लागली. घरामध्ये काम करणाऱ्या गवळणी होत्या. त्यांनी पाहिलं, बरोबर आहे यशोदा मैया, याला तू बांधच. बांधा उखळाला, हो बांधा उखळाला, नंदाच्या पोर याला बांधा उखळाला. फार खोड्या करतो बाई हा तुझा पोरगा, याला तू बांधच. अहो, यशोदा माता त्या खोडकर बाळाला दोरीने बांधू लागली. तेव्हा ती दोरी 2 बोटं कमी पडायला लागली. आता तिने दुसरी दोरी शोधून आणली, गाठ मारली, ती सुद्धा कमी पडू लागली. तिने तिसरी दोरी त्याला जोडली, ती सुद्धा कमी पडू लागली. आता काय करावं? यशोदेने घरातल्या सगळ्या दोऱ्या जोडल्या तरी सुद्धा त्या कमी पडायला लागल्या. हे पाहून बाकीच्या गोपिका हसायला लागल्या. त्यामुळे तिलाही हसू येऊ लागलं, आश्चर्य वाटू लागलं. भगवंतांनी पाहिलं की आईचं शरीर घामाने ओलचिंब झाले, वेणी सैल होऊन फुलांची वेणी गळून पडली आहे. तेव्हा तिची करुणा येऊन त्यांनी स्वतःला बांधून घेतलं. परीक्षिता, एवं संदर्शिता इहंग हरिणाभृत्यवश्यता स्ववशेनापि कृष्णेन यस्येदंसेश्वरं वशे. श्रीकृष्ण भगवान पूर्ण स्वतंत्र असून ब्रह्मदेव आदींसह हे संपूर्ण विश्व त्यांच्या अधीन आहे. तरीसुद्धा अशा प्रकारे बांधले जाऊन त्यांनी आपल्या भक्तांच्या अधीन असल्याचं दर्शवलं. आवर्जून सांगितलं की जो कोणी मला भक्तियुक्त अंतःकरणाने शरण येतो, तो जे काही त्याच्या मनात आहे त्या इच्छा माझ्याकडून पूर्ण करून घेऊ शकतो. मी त्याच्या अधीन आहे. म्हणून तर जनाबाईंनी सुद्धा काय म्हटलंय, धरीला पंढरीचा चोर. आपली हिंमत आहे का देवाला चोर म्हणायची? पण खरं सांगू का, देवाला परमप्रीतीने बांधलंय ना. जे नवविधा भक्तीमध्ये सांगितलं त्याला आपला सखा मानलंय, त्याच्याशिवाय आपलं कोणी नाही. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. म्हणून जनाबाई सुद्धा म्हणू शकल्या की धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. हो धरीला पंढरीचा चोर. पंढरीचा चोर धरला. बरं, त्याला पकडण्यासाठी हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. असा कुणालाही न आटोपणारा भगवंत, त्याला बंदी करायचं म्हणल्यावरती हृदय बंदी खाना केला,
आत विठ्ठल कोंडिला, शब्दे केली जाडा जोडी, विठ्ठल पायी घातली बेडी. शब्दांची अहो त्याला अंतःकरणाला त्याच्या मृदुत्व भासेल असे भावविभोर शब्द त्याच्या कानावरती पडले. मग त्याच बेडीने त्याला बांधल्या गेलं. पुढे जाऊन जनाबाई म्हणतात, सोहम शब्दे मारा केला. सोहम शब्दाचा मारा केला. विठ्ठल काकुळती आला. जनी म्हणे बा विठ्ठला, जनी म्हणे बा विठ्ठला, जीवे न सोडी मी तुला. आदरणीय गंधे महाराज सुंदर अर्थ सांगायचे या ओळीचा. ते म्हणायचे, असं नाही म्हणाली जनाबाई की जीवे न सोडी मी तुला म्हणजे तुला जिवंत सोडणार नाही. अहो नाही नाही, जनाबाई म्हणायची की तुला आता पकडले ना, हृदयाच्या बंदीखान्यामध्ये तुला बंदी शाळेत टाकलंय, तर जनी म्हणे बा विठ्ठला, जीवे न सोडी मी तुला, माझ्या जीवात जीव जोपर्यंत आहे तोपर्यंत मी तुला सोडणार नाही, तोपर्यंत तुला इथून जाता येणार नाही. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. अहो भगवंत स्वतःला बांधून घेतलं, कारण यशोदा मातीची भक्ती. श्रीकृष्ण पूर्णपणे स्वतंत्र असून सुद्धा त्यांनी आपल्याला बांधून घेतलं, कारण गोपी यशोदेने मुक्तिदात्या मुकुंदाकडून जो कृपा प्रसाद प्राप्त करून घेतला होता ना, नेमं विरिंचो न भवो न श्रीरप्यंग संश्रया, प्रसादन लेभिरे गोपी यत्तत् प्राप विमुक्तिदात. गोपी यशोदेने मुक्तिदात्या मुकुंदाकडून जो कृपा प्रसाद प्राप्त करून घेतला तो ब्रह्मदेव, शंकर आणि वक्षस्थळावरती असलेली लक्ष्मी यांना सुद्धा प्राप्त झाला नाही. तो प्रसाद यशोदेला प्राप्त झाला. यानंतर कृष्णस्तु गृहकृत्येषु व्यग्रायान् मातरी प्रभुः, अद्राक्षीदर्जुनौ पूर्वं गुह्यकौ धनदात्मजौ. यानंतर यशोदा मातेची स्वारी आपल्या कामामध्ये व्यग्र झाली. आपलं आपलं काम करायला निघून गेली. तिला वाटलं कृष्णाला चांगलं करकचून बांधून ठेवलंय, आता त्याला हालायला सुद्धा कुठे अजिबात ठेवलीच नाही जागा तिने. तिला वाटलं आता बरं आहे, थोड्या वेळ त्याला बांधूनच ठेवू. मग घरातल्या कामात ती व्यग्र झाली असताना उखळाला बांधलेल्या कृष्णाने हळूहळू हळू डोलत 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 थोडंसं उखळ सरकवायचं, आपण पुढे सरकायचं, थोडं उखळ पुढे सरकवायचं. करता 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 त्यांनी अंगणामध्ये दोन एकसारखे मोठे वृक्ष होते. त्या वृक्षांच्या दोघांच्या मधून फटीतून तो आतमध्ये शिरला. आता तो पुढे जातोय, पाठीमागून ओढल्या जातोय उखळ, तो पुढे सरकतोय, उखळ पाठीमागून ओढल्या जात आहे. पण मंडळी, भगवान त्या दोन्ही झाडांच्या फटीतून पलीकडे जाऊ शकले, पण उखळ काही जाईना. भगवंत त्याला ओढतायत, मागे पुढे करता 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 त्या झाडांना हलवून 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 एक क्षणाला कडकड कडकड आवाज झाला. ते दोन्ही मोठे वृक्ष उन्मळून पडले आणि भगवंतानी त्या उखळाला पुढे घेऊन चालायला सुरुवात केली. कडकड कडकड आवाज कशाचा झाला म्हणून यशोदा पळत आली, नंद बाबा पळत आले, आजूबाजूच्या गोपी पळत आल्या. तो दोन मोठे वृक्ष उन्मळून पडलेले दिसले. मंडळी, दोन वृक्ष उन्मळून पडलेच. सगळे तिथे जमा होण्याच्या आधी त्या दोन वृक्षांमधनं दोन दिव्य ज्योती बाहेर आल्या. त्या दोन्ही ज्योतींनी वायुमंडलामध्ये देवतेचं रूप धारण केलं आणि दोघांनीही भगवंताला नमस्कार केला. आणि दोघांनाही भगवंतानी आपल्यामध्ये विलीन करून घेतलं. त्या दोन्ही ज्योती आपल्यामध्ये विलीन करून घेतल्या. हे ऐकल्यावरती राजा परीक्षितांनी बघितलं, महाराज, कथ्यतान भगवन्नेतत् यो शापस्य कारणम. हे दोन वृक्ष यांच्यातनं ज्योती बाहेर कसं काय आल्या? या ज्योतींनी भगवंताला हात का जोडले? कोण होते हे? हे सगळी कथा मला ऐकण्याची इच्छा आहे. शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला या दोन्ही जीवांची कथा सांगितली, ती आपण ऐकू उद्याच्या भागामध्ये. जय जय रघुवीर समर्थ.